थँक्स मंजू। सर अहो काय थँक्यू। अगं तू नसती ना तर अवघड झालं असतं सगळं, मला मॅनेज करता नसतं आलं। खरंच तुझे खूप आभार आहेत। सर आभार नका मान। आभार मानलेच पाहिजेत। बस चल घरी सगळ्यांना सांगतो मी। नको सर, मी करेन मॅनेज। अरे किती वेळ लागणार आहे? चल सांगतो। नको सर, तुम्ही आता घरी जा। रमानी मॅडम एकट्या आहेत ना, त्यांची काळजी घ्या, मी सांगेन घरी। अरे त्याला किती वेळ लागणार आहे? चल सांगतो। सर जा तुम्ही, मी करते मॅनेज। बरं ठीक आहे, चल येऊ मग। हो बाय। कुठं होतीस रातभर? मम्मी साहेब तुम्हाला सगळं सांगते, आज चला। खबरदार, खबरदार जर घराचा उंबरा ओलांडशील तर। आधी मला सांग कुठं होतीस रातभर आणि कुणाच्या सोबत होतीस? मम्मी साहेब अहो मी ते मौर्य साहेब। घराची आबरूचं वाटार म्हणताना लाज नाही वाटली तुला? रातभर बाहेर होतीस तू। सकाळी सकाळी मम्मी कशाला कालवा करते? जरा तरी काही वाटलं पाहिजे तुझ्या मनाला। वाघमारे तर आल्या नसतील ना? वाघमारे मला तर ठावच नाही पाहिल्यापासून कशी आहेस तू, पण इतकी कशी दिसला निघालीस तू? मम्मी काय झालंय? का ओरडतेस तू वाघमाऱ्यांवर? हिला विचार की कुठं तोंड काळा करून आली ती? काय बोलतेस मम्मी? माया काय बोलतेस कळतंय का तुला? हो चित्रकार, तुम्ही गप्प बसा, तुम्ही नका घेऊचं वकीलपत्र। एक मिनिट, वाघमारे काय झालंय? वाघमारे कुठं होता तुम्ही रात्रभर? ते काय सांगणार? मी सांगते की तुला। रातभर ती तिच्या यारासोबत त्या मोरे सरासोबत हिंडत होती। सत्या ही काय आज सुरू नाही। तू जेव्हा जेलमध्ये होतास का नाही तेव्हापासून हिचा चाळा सुरू आहे समज। तुला काय वाटलं? तू जेलमध्ये गेल्यानंतर हिला वाईट वाटत होतं? अरे तवाच फावलं हिचं। ही तिच्या त्या यारासोबत हिंडत होती, कायम सोबत असायची दोघ जण। तो हिला सोडायला यायचा, ही त्याच्या बरोबर फिरायची आणि आता रातभर त्याच्या बरोबर बाहेर होती। मी बघितली की सत्ता माझ्या डोळ्यांनी, आता तो सोडायला आला असेल। विचार की, विचार हिला। मम्मी बस। तू वाटेल ते आरोप करू शकत नाही वाघमाऱ्यांवर। माझा विश्वास नाही बसत तुझा? खोटं बोलते मी? विचार तिला। मम्मी त्या कुठं होत्या, काय करत होत्या हे त्यांना विचारीनच मी, पण तू त्यांच्यावर वाटेल ते आरोप करू नको। तुला अजून मी तिचाच पुळका येतोय? अरे बाहेर तोंड काळा करून आली सत्य ती। आणि ही असल्या वाया गेलेल्या पुरीला, फालतू पुरीला मी माझ्या घरात घेणार नाही।
ही माझी सून असू शकत नाही. मम्मी, तू त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलते मी सहन करीन, पण त्यांच्या चारित्र्याबद्दल काहीच बोलायचं नाही. हे एकदम पवित्र आहे तो वाघमारे. एवढंच वाटतंय ना? मग खरं खोटं विचारून घ्यायला. वाघमारे, तुम्ही ना सांगून टाका हिला कुठं होता ते आणि संपवा विषय. त्याशिवाय हिचं तोंड बंद होणार नाही. सत्या, मी खरंच मौर्य साहेबांच्या घरात होते, पण त्यासाठी कारण बी तसंच आहे. पोलीस स्टेशन मध्ये गेले तेव्हा मौर्य साहेबांना फोन आला होता आणि माझी एक हेल्प करशील प्लीज? हे बघ, इकडे ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तिकडे रमा घरी एकटीच आहे. सो प्लीज काही वेळासाठी तू रमाबरोबर थांबशील? अगं रमा, काय केलंस? सॉरी. बघ सत्या, खरोखर माझा मोबाईल खराब झालाय. वा 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 वा. तुला तर का नाही शिनमाच्या आणि त्या शिदाच्या स्टोऱ्या लिहायला पाहिजे होत्या बघ. स्वतःचा समज खोटं लपवण्यासाठी अशी स्टोरी रंगून सांगतेस होय? त्यातला एक शब्द बी खरा नाही. मला ठाव ना, माझा विश्वासच नाही हिच्यावर. पण माझा आहे मम्मी. माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. वाया गेलेल्या पुरीची बाजू घेतोय सत्या तू. मम्मी, वाघमारे माझ्या बायको आहेत, त्यामुळे त्यांच्याशी जरा आदबीनं बोलायचं. आणि त्यांचं आणि मौर्य साहेबांचं काय नातं आहे ते मला चांगलंच माहिती आहे. त्याचं स्पष्टीकरण तुला द्यायची गरज वाटत नाही मला. मम्मी, तू ना प्रत्येक वेळी फक्त कारण शोधत असतेस वाघमाऱ्यांना बोलण्यासाठी. आमचं प्रेम झालं तेव्हा ते बी बघवलं नव्हतं तुला. जेव्हा आमचं लग्न ठरलं होतं तेव्हा त्यांचं लग्न तू दुसऱ्याबरोबर लावून द्यायला निघाली होतीस. हा आमचा घटस्फोट व्हावा म्हणून किती प्रयत्न केलेस तू.